नमस्कार. सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस, मराठी वर्षाचा पहिला दिवस. या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होतं. त्याचं स्वागत करण्यासाठी आपण गुढी उभारतो. गुढीपाडवा साजरा करण्यामागे आणखीही काही गोष्टी आहेत. यामध्ये प्रामुख्यानं गुढीपाडव्याला रामायणाशी जोडलं जातं. पण खरोखरीच रामायणामध्ये गुढीपाडवा किंवा गुढी याबद्दल काही उल्लेख सापडतो का? आपल्या माहितीनुसार श्रीराम वनवास संपवून अयोध्येमध्ये परत आले तो हा दिवस. परंतु रामायणामध्ये युद्धकांडातील 124व्या सर्गामध्ये सुरुवातीचा एक श्लोक आहे तो असा: पूर्णे चतुर्दशे वर्षे पंचम्यां लक्ष्मणाग्रजः भरद्वाजाश्रमं प्राप्य ववंदे नियतो मुनीम. याचा अर्थ असा: श्रीरामानं 14 वर्षांचा वनवास पूर्ण केल्यानंतर पंचमी तिथीला भरद्वाज मुनींच्या आश्रमात पोहोचून त्यांना मनापासून वंदन केले. यानंतर श्रीराम आणि भरद्वाज मुनी यांच्यातला संवाद या सर्गामध्ये येतो. वनवासामध्ये श्रीरामांनी केलेला पराक्रम, अनेक राक्षसांशी लढलेलं युद्ध, त्यात मिळवलेला विजय, रावणाशी केलेलं युद्ध आणि त्यामध्ये मिळवलेला विजय, या सर्व गोष्टींबाबत तपोबलानं आपल्याला पूर्वीपासूनच सर्व काही ज्ञात आहे अशी माहिती भरद्वाज मुनी श्रीरामांना देतात. आणि श्रीरामाला तू उद्या सकाळी अयोध्येत जाशील असंही ते सांगतात. त्यानंतर श्रीराम हनुमानाला गुह या त्यांच्या मित्राकडे आपण आल्याची वार्ता देण्यासाठी पाठवतात. तेव्हा हनुमंत देखील म्हणतात: पंचमी मध्य रजनी मुषित्वा वचनान मुनेः भरद्वाजाभ्यनुज्ञातम द्रक्षस्यत्रैव राघवम. म्हणजेच पंचमीची ही रात्र गेल्यावर सकाळी भरद्वाज मुनींची आज्ञा घेऊन श्रीराम आणि इतर सर्वच तेथून निघतील आणि तुला इथेच रामाचं दर्शन होईल असं हनुमंत गुह या निषाद राजाला सांगतात. पुढे हनुमान भरताला ही वार्ता सांगण्यासाठी जात आहेत. नंदीग्रामामध्ये भरताला ही वार्ता कळल्यानंतर तो आनंदानं मूर्छित होतो आणि शुद्धीवर आल्यानंतर शत्रुघ्न आणि इतर मंत्रिमंडळाला राम व इतरांच्या स्वागताची तयारी करण्याचे आदेश सोडतो. ज्या वेळेला राम अयोध्येत पोहोचतात त्यावेळेला अयोध्येतलं वातावरण काय होतं? ततो ह्यभ्युच्छयन पौरः पताकाश्च गृहे गृहे ऐक्ष्वाकाद्युषितं रम्य मास साद पितुर्गृहम. म्हणजेच राम अयोध्येत प्रवेश करू लागले तेव्हा पुरवासी म्हणजेच नगरजनांनी आपापल्या घरावर लावलेल्या पताका उंच उभारल्या व त्यानंतर इक्ष्वाकू वंशी श्रीराम राजगृहात गेले. आता या सगळ्यातूनच काय लक्षात येतं तर श्रीराम पंचमी तिथीला प्रयागमधील भरद्वाज आश्रमात पोहोचले. जरी फाल्गुन महिन्यातली पंचमी तिथी धरली तरीही भरद्वाज मुनींच्या म्हणण्यानुसार राम षष्ठीला अयोध्येत असणार होते. पण हनुमंत जेव्हा निरोप घेऊन गुह या रामाच्या मित्राकडे जातात आणि पुढे भरताला निरोप सांगतात त्यावेळी भरत स्वागताची तयारी करतो. नंदीग्रामात आधीच सर्वांची भेट होते, विश्रांती होते. त्यावेळी नंदीग्रामाचा भाग हा अयोध्येचाच थोडासा बाहेरचा भाग मानला तर राम त्यांच्या नगरीमध्ये पोहोचलेले होते. प्रत्यक्ष राजधानी आणि राजवाड्याच्या मार्गावर पोहोचायला कदाचित सप्तमीचा दिवस उजाडला असेल असंही गृहीत धरलं किंवा मानलं तरीही तो चैत्र महिना म्हणता येणार नाही. पण रामाला भरद्वाज मुनींनी आश्रमातून निघताना काही वर मागण्यास सांगितलेलं होतं. तेव्हा मुनींचा मान राखून श्रीरामानं मागितलं होतं: अकाल फलिनो वृक्षाः सर्वे चापि मधुस्रवाः फलान्यमृतगंधिनी बहुनी विविधानि च भवन्तु मार्गे भगवन्नयोध्यां प्रति गच्छतः. म्हणजेच हे भगवन, इथून अयोध्येला जाताना मार्गावरील सर्व वृक्ष त्यांची वेळ झालेली नसली तरीही अवेळी बहरू देत, त्यांना भरपूर फळे येऊ देत, जी फळे अत्यंत मधुर आणि रसाळ असावी. नाना प्रकारची फळे फुले सुगंधित आणि अमृताप्रमाणे स्वादिष्ट असावीत आणि ही सगळी झाडं बहरून जावीत. चैत्र हा बहर येण्याचा काळ. याच वेळी वसंत ऋतू सुरू होतो. फाल्गुन महिन्यात रंगपंचमी झाली की साधारणपणे वसंत ऋतू सुरू होतो अशी मान्यता आहे. माझ्या लहानपणीचं एक गाणं मला आठवतं: रंगपंचमी हा सण आला होऊ आपण दंगरे, कडक थंडीचा काळ संपला, फाल्गुनाचा महिमा झाला, वसंत ऋतू हा सुरू झाला. थोडक्यात काय, रामायणात
पताका या शब्दाद्वारे गुढीचा उल्लेख तर सापडतो, परंतु चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच राम अयोध्येत पोहोचले याला मात्र ठोस पुरावा नाही. उल्लेखांप्रमाणे श्रीराम पंचमी तिथीला भरद्वाज आश्रम आणि मग त्यानंतर अयोध्येत पोहोचले. आता पंचमी तिथी सुद्धा नेमकी कोणत्या महिन्याची हे सांगितलेलं नाही, पण अवेळी वृक्षांना बहर यावा या मागणीवरून वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागते. त्यावरूनच साधारण ही फाल्गुन महिन्याची कृष्ण पक्षातली पंचमी असावी असं मानता येऊ शकेल. पण काहीही असलं तरी राम अयोध्येत परतले तो दिवस शुभच होता, कारण अयोध्येसाठी नवं आयुष्य, नवं पर्व सुरू झालेलं होतं. तेव्हापासूनच शुभ प्रसंगी पताका लावणं आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारण्याची प्रथा पडली आणि कालानुरूप तिचं स्वरूप थोडं थोडंसं बदलत गेलं असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? यामुळे तुम्हाला नवीन काही कळलं का? कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला अशीच नवीन माहिती सतत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.